सुसीम जातककथा। प्राचीन काळी वाराणसी नगरीत सुसीम नामवाचा राजा राज्य करीत होता। बोधिसत्व त्या राजाच्या पुरोहिताच्या स्त्रीच्या पोटी जन्मास आला। तो वयात येण्यापूर्वीच पुरोहित मरण पावला। बोधिसत्वाचे अध्ययन संपले नव्हते। बाप वारला तेव्हा त्याचे वय सुमारे 16-17 वर्षांचे होते। इतक्यात हत्तींचा सण आला। हत्तीचा सण म्हणजे त्या दिवशी हत्तींना घालण्यासाठी सरदार मानकरी वगैरे लोक नाना तऱ्हेचे अलंकार आणीत असत। याशिवाय पुष्कळ वस्तू गोळा करून त्यांनी हत्तींची पूजा करण्यात येत असे आणि पूजाविधी आटल्यावर ते सर्व साहित्य पुरोहिताला मिळे। वाराणसीतील ब्राह्मणांना पुरोहितालाच सर्व द्रव्य मिळावे ही गोष्ट आवडत नसे, परंतु परंपरेविरुद्ध जाण्याचे त्यांच्या जवळ सामर्थ्य नव्हते। पुरोहित गेल्यावर राजगृही जमून ते राजाला म्हणाले, महाराज, यंदाच्या हत्तीच्या सणातील सर्व दक्षिणा आम्हा सर्वांना मिळाली पाहिजे। काकी, पुरोहिताचा मुलगा तरुण असून तो सर्व वेदात आणि हस्तिसूत्रात निष्णात नाही। तेव्हा जुनी परंपरा मोडून सर्व ब्राह्मणांना या दक्षिणेंचे वाटेकरी करावे अशी आमची विनंती आहे। राजाला ही गोष्ट पसंत पडली व पुढे येणाऱ्या हत्तीच्या सणांतील दक्षिणा सर्व ब्राह्मणांस मिळावी असा त्याने निकाल दिला। ही गोष्ट बोधिसत्वाच्या आईला समजली तेव्हा अत्यंत खिन्न होऊन ती रडू लागली। बोधिसत्व अध्ययन करून घरी येऊन पाहतो तो आपली आई रडत असताना त्याला दिसली तेव्हा तो आईला म्हणाला, तुझ्या रडण्याचे कारण काय ते मला सांग। तू जर रडणे सोडून दिले नाहीस तर मी अन्न ग्रहण करणार नाही। आई म्हणाली, बाळा, आज माझ्या कानी एक वाईट बातमी आल्यामुळे माझे मन उद्विग्न झाले आहे। तू तरुण आहेस अशी संधी साधून गामवांतील ब्राह्मणांनी आपल्या कुल परंपरेचा हक्क नष्ट करण्याचा खटाटोप चालविला आहे आणि आपल्या राजानेही त्यांच्या प्रयत्नांस आपल्या आज्ञेने यश दिले आहे। हत्तीच्या सणांतील सर्व वस्त्रालंकार तुझ्या वाडवडिलांना मिळत असत, परंतु आता तू लहान आहेस व तुझे अध्ययन पुरे झाले नाही अशा सब्बीवर आमच्या कुलाचा हक्क काढून घेऊन तो वाराणसीतील सर्व ब्राह्मणांना देण्यात येणार आहे। आम्हाला द्रव्यप्राप्ती होणार नाही, याबद्दल मुळीच वाईट वाटत नाही। आमच्या घरी पुष्कळ संपत्ती आहे आणि एवढे संपत्ती येऊन तरी ब्राह्मणाला काय करावयाचे आहे। तथापि संधी साधून इतर ब्राह्मण आमच्या कुलाचा हक्क बुडवू पाहत आहेत याचेच मला राहून राहून वाईट वाटत आहे। हे आपल्या मातोश्रीचे भाषण ऐकून बोधिसत्वाचे प्रसुप्त तेज एकदम जागृत झाले। तो म्हणाला, आई, आजपर्यंत मी मोठ्या उत्साहाने मुळीच अध्ययन केले नाही। आमच्या घरी पुष्कळ संपत्ती आहे, आणखी पुष्कळ अध्ययन करून काय करावयाचे अशा वेडगळ समजुतीने माझे चित्त अध्ययनापेक्षा क्रीडेकडे जास्त लागले। पण आता तुला दुःख झालेले पाहून मला संवेग उत्पन्न झाला आहे आणि हत्तीचा सण येण्यापूर्वी माझे अध्ययन पुरे करण्याचा मी दृढनिश्चय केला आहे। आता तू मला एवढेच सांग की सर्व वेदात आणि शास्त्रात पारंगत असा गुरु कोठे सापडेल। आई म्हणाली, बाळा, आमच्या या वाराणसीत सर्व ब्राह्मण अर्धतचे आहेत। उत्तम पंडित एका तक्षशिला नगरीतच सापडतात। तुला जर सर्व शास्त्रात पारंगतता संपादाव्याची आहे तर तेथे जाऊन गुरुगृही वास केला पाहिजे। त्याच दिवशी बोधिसत्वाने वाटखर्ची बरोबर घेऊन वाराणसीतून प्रयाण केले व जितक्या लवकर तक्षशिलेला जाणे शक्य होते तितक्या लवकर तो तेथे जाऊन पोहोचला। तेथे एका प्रसिद्ध आचार्याच्या घरी जाऊन त्याने अध्ययनास सुरुवात केली, परंतु तेथील मंद अभ्यासक्रमाने हत्तीचा सण येण्यापूर्वीच घरी पोहोचणे शक्य नव्हते। म्हणून तो आचार्याला म्हणाला, गुरुजी, या रोजच्या अभ्यासक्रमाने माझे काम भागणार नाही। मला निकडीच्या कामासाठी अध्ययन पुरे करून लवकर घरी गेले पाहिजे। त्या आचार्याने बोधिसत्वाला निराळे शिकवून त्याच्या अध्यापनाची फार काळजी घेतली। बोधिसत्वानेही आपल्या आंच्या हुशारीने आचार्याला संतुष्ट करून 3 वेदांचे आणि हस्तिसूत्राने अध्ययन हत्तीचा सण येण्यापूर्वीच पुरे केले।
आणि त्या सणाच्या पूर्व दिवशी तो आपल्या घरी येऊन पोहोचला. हत्तीच्या सणाची सर्व तयारी झालीच होती. दुसऱ्या दिवशी हस्तिशाळेत ब्राह्मण समुदाय जमून होमहवनाला सुरुवात झाली. राजाही आपल्या अमात्यांसह येथे आला. इतक्यात बोधिसत्व या ठिकाणी येऊन राजाला म्हणाला, महाराज, आजच्या सणाची आमच्या कुलातील कोणीच ब्राह्मण येथे हजर नसता तयारी चालली आहे हे काय? राजा म्हणाला, बाबा रे, तुझ्या कुलात तूच काय तो शिल्लक राहिला आहेस आणि तुझे अध्ययन अपुरे असल्यामुळे यंदाची दक्षिणा शहरांतील सर्व ब्राह्मणांना वाटून देण्यात येणार आहे, म्हणून तुझी या ठिकाणी जरूर पडली नाही. बोधिसत्व म्हणाला, महाराज, माझे अध्ययन पुरे झाले नाही ही गोष्ट आपणाला कोणी सांगितली? राजा म्हणाला, हे सर्व ब्राह्मण सांगत आहेत. बोधिसत्व म्हणाला, तर मग या ब्राह्मणांनी पुढे येऊन मला प्रश्न विचारावे किंवा मजबरोबर वेदमंत्र म्हणण्यास आरंभ करावा. आणि जर त्यांतील एक जण देखील मला जिंकू शकला तर आमच्या कुलपरंपरेत चालत आलेली परंपरा मोडून सर्व दक्षिणा या ब्राह्मणाला द्यावी. पण जर ते हरले तर त्यांना माझ्याविषयी विनाकारण गैरसमजूत उत्पन्न केल्याबद्दल योग्य शासन व्हावे. वेदाविषयी आणि हस्तिसूत्राविषयी त्यांतील एक देखील ब्राह्मण बोधिसत्वाला प्रश्न करण्यास धजला नाही. तेव्हा बोधिसत्वानेच वेदमंत्र आणि हस्तिसूत्र त्या सभेत म्हणून दाखविले. तेव्हा ते सर्व ब्राह्मण या तरुणाची बुद्धी पाहून चकित होऊन गेले व राजाला भलतीच गोष्ट सांगितल्याबद्दल त्यांनी त्याची क्षमा मागितली. राजाने पूर्वीची परंपरा कायम करून सर्व दक्षिणा बोधिसत्वाला देवविली. आपल्या कुलाची परंपरा एकुलत्या एका तरुण मुलाने राखल्याबद्दल बोधिसत्वाच्या आईला फार आनंद झाला. भवतु सब्ब मंगल. साधू साधू साधू.